19वे शतक जगासाठी अत्यंत उपद्व्यापाचे होते. युद्ध, क्रांती, चळवळी यांनीच इतिहास भरलेला आहे. भारतातही याचे पडसाद दिसत होतेच. स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणाऱ्यांचा जन्म झाला होता आणि बदलाच्या उंबरठ्यावर भारत उभा होता. पण हे शतक युद्धामुळे लक्षात ठेवण्याजोगे नाही, तर विज्ञान, कला, औद्योगिक प्रगती अशा अनेक गोष्टींसाठी लक्षात ठेवण्याजोगे आहे. भारतही अशा नव्या गोष्टींमुळे प्रभावित होत होता. त्यामुळे भारतीय चित्र, शिल्प, साहित्य, सिनेमा अशा अनेक गोष्टीत नव्या लोकांचा कल वाढला. त्यातूनच नव्या भारतीय कला जगताची सुरुवात 19व्या शतकात झाली. कोल्हापूर हे असेच 19व्या शतकातील भरभराटीला आलेले शहर. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रांतिकारक, शैक्षणिक व कला संपन्न असे हे शहर होते. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे भाग्य निर्माते राजे ठरले. त्यावेळी कोल्हापूरमध्ये कला क्षेत्रात बाबूराव पेंटर, आबालाल रहमान, महादेव धुरंदर असे चित्रकार होते. तर वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, केशवराव भोसले, बालगंधर्व, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांच्यासारख्या अनेक दिग्गजांमुळे कोल्हापूरला कलेची सुवर्ण झालर लाभली होती. अशा कोल्हापुरात 19 मे 1932 रोजी हातकणंगले गावात एका नव्या ऊर्जेने जन्म घेतला. कोल्हापुराच्या कलागुणांचा वारसा चालवणारा वारसदार जन्मला. ते एका पोलीस घरात. त्याचे नाव पी. सरदार. पी. सरदार म्हणजे कोण? चित्रकार, कॅलेंडर आर्टिस्ट, विचारवंत, यशस्वी पण सामान्य व्यक्ती. पी. सरदार हे पोर्ट्रेट, लँडस्केप, कॅरिकेचर, कंपोजिशन अशा विविध अंगाने पारंगत असलेले एक चित्रकार होते. बालपण हे अंकुरणाऱ्या बीजासारखं असतं. बीज जेव्हा मोठं होतं तेव्हा ते दिसून येतं, मात्र त्याची क्षमता अंकुरातच दिसून आलेली असते. तशी क्षमता दाखवणारे चित्र आणि पी. सरदार यांचा चित्रकार होण्याचा मार्ग दिसून येतो. त्यांनी 9वी मध्ये असताना काढलेल्या शिवाजी महाराजांच्या चित्रात भविष्यातील चित्रकाराची क्षमता दिसून येतेच. म्हणजे इतक्या लहान वयातच अंकुराची ताकद दिसून येत होती. यावर्षी गोविंदराव हायस्कूलची रौप्य महोत्सवी जन्मशताब्दी चालू आहे. एवढ्या दीर्घ कालखंडामध्ये या शाळेनं अनेक नामवंत विद्यार्थी घडवले. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि चित्रकार यांचा समावेश होतो. पण मी आज आणखीन एका अत्यंत श्रेष्ठ आणि सर्वांना माहिती असलेल्या व्यक्तीबद्दल, चित्रकाराबद्दल मी थोडासा सांगणार आहे. 1951 साली 9वी वर्गामध्ये असलेला यश पटेल या विद्यार्थ्यानं 9वीमध्ये असताना ऑइल पेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर चित्र तयार केलेलं होतं आणि ते आजही शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खोलीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ते आहे. 1967 साली जेव्हा मी या शाळेमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हा या शाळेची भव्य इमारत, खूप मोठं पटांगण आणि याबरोबरच
इथलं समृद्ध ग्रंथालय हे बघून माझं कुतूहल खूप जागं झालं आणि मग मी प्रत्येक ठिकाणी डोकावू लागलो. जिज्ञासा वाढत गेली आणि एकदा असं झालं की एका खोलीचं, बंद खोलीचं कुलूप कायमसाठी बंद होतं आणि मग मुख्याध्यापकांना मी विनंती केली, मी ते बघू का, मला पाहता येईल का, असं विचारल्यानंतर मुख्याध्यापकांनी ताबडतोब काय केलं, कर्मचाऱ्याला सांगून दार उघडलं आणि मी अलिबाबाच्या गुहेमध्ये जातो तसं मी आत गेलो. 2 मला कॅनव्हासवरती केलेली पेंटिंग्स दिसली. मी आधाशासारखं ते अलगदपणानं काढून बाहेर ठेवली, पण त्याच्यावरती इतकी धूळ होती की कुणाची चित्र आहेत हे समजणं फार अवघड होतं. ते 2 पेंटिंग बाहेर आणले. ते कॅनव्हासच असल्यामुळं पाण्यानं मी धुवून काढले आणि मग हळूहळू ते चित्र स्पष्ट झाली. त्यामध्ये एक चित्र होतं ते महात्मा गांधींचं आणि दुसरं होतं की एस पटेलांनी रेखाटलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. कोण एस पटेल हे कुतूहल जागं झालं. चौकशीला सुरुवात झाली आणि मग मला अशी माहिती मिळाली की जे आज अनेक चित्रांचे निर्मिती करणारे, व्यक्तिचित्रांचे निर्मिती करणारे पी सरदार म्हणजेच एस पटेल हे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. आणि मग मी काय करायला लागलो, त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि शोध घेताना मला काही माहिती मिळत गेली आणि ती माहिती मिळत गेल्यानंतर त्यांचे जे मित्र होते ते मित्र खटावकर म्हणून चंदूरचे होते. त्यांची माझी भेट झाली. मी त्यांना सर्व विचारलं आणि मग जेव्हा ते मुंबईहून कोल्हापूरला येतील तेव्हा माझी त्यांची भेट घडवा असं मी म्हणालो. आणि मग त्यांनी काय केलं, खटावकर सरांनी मला त्यांच्या घरी कोल्हापूरला घेऊन गेले. मी खूप गप्पा मारल्या आणि मग आमचे ऋणानुबंध हे घट्ट झाले. त्यांच्याशी संवाद चालू झाले आमचे. आणि मग 1985 साली इचलकरंजीला कला शिक्षण परिषद घ्यायचं, महाराष्ट्र शासन कला शिक्षण परिषद घ्यायचं निश्चित झालं आणि ठरवलं की अशा या कार्यक्रमाला पी सरदारांना आपण बोलवायचं, त्यांचा सन्मान करायचा, त्यांचे विचार, त्यांचे केलेली कामं यांचं चित्रण हे येणाऱ्या शिक्षकांना, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या शिक्षकांना ते पाहता यावं. आणि या दृष्टीनं 1985 साली आम्ही ती कला परिषद निश्चित केली आणि त्या काळामध्ये पी सरदारांना निमंत्रित केलं. अत्यंत सात्विक आणि शरीरावरती प्रेम करणारे अशी ते व्यक्ती होती. कुणाशीही बोलताना अत्यंत मृदू भाषेमध्ये बोलत असत, फारसं काही बोलत नसत, मुद्द्याचं बोलत असत. पण दुर्दैवानं अचानकच त्यांचं देहावसान झालं. एक फार मोठी क्षती समाजासाठी ती आहे. 10वीच्या शिक्षणानंतर कुटुंबातील गरिबीमुळे त्यांना सरळ मुंबईला धडक मारावी लागली. मुंबई, जिला स्वप्नांची नगरी असे म्हटले जाते. माणसांच्या गर्दीत माणूस स्वप्नांच्या मागे मागे पळत राहतो. काही स्वप्न लुप्त होतात, काही मरतात, तर काही आकाशाला गवसणी घालतात. 1953 वय होते 21 वर्षे. काम शोधायला आलेले पी सरदार फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये पोहोचले. चित्रांचे कौशल्य, राबण्याची ताकद आणि उद्याचे भाग्य घेऊन तरुण पी सरदारांनी काम सुरू केले. मुंबई ही त्यावेळी नव्या नव्या गोष्टींनी भरली होती.
भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. नवा जोश, उमेद सर्वांकडे होती. चित्रकार, लेखक, कवी, नाटक, संगीत अशा सर्व क्षेत्रात प्रयोग सुरू होते. त्यात सिनेमाने आपले बस्तान बसवून नवे व्यवसाय सुरू केलेले होते. सिनेमा स्टुडिओत चित्रकार, शिल्पकार, लेखक, कवी अशा सर्वांना काम होते. अशा स्टुडिओत तरुण पी सरदार सिनेमांच्या जाहिरातींचे बॅनर रंगवणाऱ्यांच्या हाताखाली काम करू लागले. पण म्हणतात ना, कष्टाला नशिबाने हात दिला की भाग्यरेषा बदलतात. तसेच पी सरदारांच्या बाबतीत झाले. अवघ्या 2-4 वर्षातच रंग कालवणारा मुलगा प्रमुख आर्टिस्ट म्हणून काम करू लागला. 1957-58 मध्ये तरुण पी सरदार जेव्हा घरी कोल्हापूरला आले तेव्हा कुटुंबियांच्या आग्रहाने त्यांचे लग्न झाले. आता खैरुनिसा पी सरदार या नव्या साथीदारासोबत नव्या जीवनाची सुरुवात झाली. नव्या संसारासोबतच भरभराट आली. यश, पैसा, प्रसिद्धी सरदार यांच्या पावलाबरोबर पाऊल टाकत चालू लागली. कॅलेंडर नावाच्या एका नव्या अंगाने त्यांच्या जीवनात प्रवेश केला. कॅलेंडरला आता जाहिरातीचे माध्यम म्हणून वापरण्याची सुरुवात झाली होती आणि या माध्यमात काम करण्यासाठी अधिक कौशल्याची गरज होती. तसेच अनेक तांत्रिक बाजू समजणे गरजेचे होते. हे सर्व पी सरदारांनी आपल्या कष्टाने सिद्ध केले आणि कॅलेंडर जगतात आपली एक ओळख अशी निर्माण केली की जी आजवरही कायम आहे. म्हणजे कोल्हापूरला चित्रकलेची अशी एक विशेष परंपरा आहे. मग फार जुने किर्लोस्कर असू दे, धनुर्धारी असू दे, त्याच्या मुखपृष्ठावरनं वार्षिक दिवाळी अंकाच्या मासिकावरनं चित्र काढणारे बरेचसे नामवंत चित्रकार या कोल्हापूर नगरीचे वैभव आहेत. त्याने एका वेगळ्या पद्धतीने चित्रकला समोर नेलेली आहे. तसं नवीन एक पायंडा पडून त्यात असं म्हणजे प्रचंड प्रमाणात असं यश मिळवलेला, म्हणजे ज्यांच्यावर मी लिहिताना असं म्हटलेलं आहे की ते शहनशाह ए कॅलेंडर म्हणले. कॅलेंडर मधला बादशाह या हिंदुस्थानामध्ये एक 2-4 मोजके जे काही कॅलेंडरवाले आहेत, मग ते यश विष्णू असतील, तुमचे शर्मा असेल, श्रीराम असेल, त्यातला सगळ्यात मोठं नाव काय असेल तर ते पी सरदार नावाचं आहे. आणखीन आम्हाला खास करून अभिमान आहे की ते कोल्हापूरचे आर्टिस्ट आहेत. कोल्हापूरच्या कला परंपरेत त्यांनी एक नवीन मौलिक अशी भर टाकलेली आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे चुलत भाऊ शामराव त्यांच्या मुलाबरोबरची मैत्री असल्यामुळे मला त्यांचं काम बघायला अतिशय लहानपणापासून, म्हणजे अगदी मला वाटते 15-16 वर्षाचा मी असेल त्यावेळेपासून मला ही संधी मिळाली, अपॉर्च्युनिटी मिळाली. आणखीन परत त्यांचं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं काम मला बघायला मिळालं. खरं म्हणजे कॅलेंडर सारख्या दुनियेत त्यांचं शिवकाशीत जो काही हुकूमत होती, त्यांचा एक वकूफ होता त्यातला, की इथून वर्षाला तिथे कॅलेंडर्स घेऊन जाणे, आणखीन त्याची विक्री करणे, आणखीन तिथले लोक त्यांना काय आदरानं पाहत, प्रत्यक्ष म्हणजे मी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. त्यांचं कामाची पद्धत बघितलेली आहे. कामाच्या पद्धतीत म्हणाल तर त्यांनी कॅलेंडर बसल्यानंतर एकदम मला बघायला मिळालं की निवडणुकीची बॅनर्स पण केली, म्हणजे 20x10ची बॅनर्स लिहिलं या हर एक शैलीत. आणि म्हणजे तसं दोन्ही साईज मधले फरक वेगळा असतो. कॅलेंडर टेबल वर्क बॅनर म्हणजे एकदम आउटडोअरला तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर पोस्टर्स, त्यांची प्रदर्शनं प्रत्यक्ष मी काही बदललेले आहेत आणि त्यांची शैली पण नानाविधपणे, म्हणजे माझ्या वयात स्प्रेगन नावाचं जे पहिलं म्हणजे त्याला हत्यार आहे म्हणतोय मी, त्याला आपण एअर ब्रश म्हणतो, तो एअर ब्रश ते मग भले कॅलेंडर डिझाईनवर वापरत असत, पोस्टरमध्ये देखील अतिशय प्रभावीपणे त्यांचं काम करत असताना मागणं त्याचं सगळं ते वर्किंगवर मग इतकं मिक्सिंगचे नवल वाटायचं त्या 15-16 वयात, ते कसं काय ते हँडल करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त साईटला पडलेली त्यांची स्केचेस, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आजकाल आम्ही एक स्केच करतो, डायरेक्ट स्केल टाकतो, कामाला सुरुवात करतो. परंतु त्या काळातली ती लोक, अर्थात माझे वडील पण चित्रकार असेल, की तो एक काळ होता की एका कामाकडे नानाविध डायमेन्शन बघणे आणि त्यानंतर त्याचा एक विशिष्ट अँगल डिसिजन करून किंवा त्याचा निर्णय घेऊन मग त्यावर रंगशैलीतनं वेगवेगळ्या प्रकारे रंगाचे देखील त्यांची स्केचेस आहेत बरं काय, माफ करा मी प्रत्यक्ष बघितलेलं त्यावरती
थोडक्यात सांगायचं म्हणजे आता त्यांनी हनुमंताची मला वाटते शेकडो कॅलेंडर्स काढले, म्हणजे टू माय नॉलेज मोर दॅन 100 असतील त्यांचे हनुमान. त्या प्रत्येक हनुमानाच्या पूजेला ते स्वतः अत्यंत व्यायामप्रिय, आणखीन बलदंड शरीराचे असल्यामुळं स्वतःचेच त्या अँगलनं ते फोटो घेत आणि तो फोटो त्या फोटोवर वर्क करून हनुमंताचं मग त्याला जरा मसल्स वगैरे फिरवून बिलवून फार म्हणजे त्यात भावुकता असे, डेडिकेशन असे, कौशल्य असे, सगळ्या सगळ्या गोष्टींना परिपूर्ण अशा पद्धतीचे कॅलेंडर्स. आजकाल कॅलेंडर ही गोष्ट जरी कालबाह्य असली तरी एक जमाना आम्ही बघितलेला आहे. मग माधव रोड असू दे, भाऊसिंगजी रोड असू दे, रस्त्याला कॅलेंडर विकून बघा. राजा रविवर्मा ते मी बोलतोय म्हणजे आमच्या कोल्हापूरचे सरदार, हे फार सिस्टमॅटिक काम. त्याच्या व्यतिरिक्त माणूस म्हणणं अतिशय शिस्तप्रिय, डिलिशियस वागणारे, म्हणजे वाटतच नव्हतं की हा चित्रकार माणूस आहे. इतका लॅविश त्याची जिंदगी असायची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय व्यायामप्रिय. त्यांचा सलीम नावाचा माझा मित्र ते श्यामच्यामुळे झालेला, की भयंकर आरोग्याच्या बाबतीत शिस्तबद्ध आणि डिसिप्लिन्ड असा एक वेगळा कलाकार. नाही तर कलाकार म्हणले की आपण असं काहीतरी असं म्हणजे कलंदर, जिप्सी वगैरे म्हणतो, पण तशा पद्धतीचा कोणताही आविर्भाव नसून देखील एक अतिशय शिस्तबद्ध रीतीने तेवढं तेवढं टेबलवर करणे, तेवढं तेवढं व्यायाम करणे, आहार वगैरे सगळ्या गोष्टीवर त्या माणसाची अशी एक यशस्वी, त्याला तुम्ही उद्योगजीवी म्हणा, उद्योगजीवी कलाकार म्हणतोय मी. उद्योगजीवी कलाकार इज द बेस्ट डेफिनेशन ऑफ पी सरदार. प्लस त्यातनं एक्झिबिशन्स लावणे, कारण बरीच कौशल्य असणारी लोक देखील कोल्हापूरमध्ये एक्झिबिट करू शकत नाहीत आपली कामं. परंतु त्या त्या काळात असू देत, वेगवेगळ्या शैलीतली त्यांची नानाविध चित्र रसिकांच्या पुढं ते खास मुद्दाम म्हणून ते काय करत, शाहू स्मारक सारख्या ठिकाणी मी स्वतः पाहिलेले आहेत, तर मी साक्षीदार आहे. तर अशा या माणसाबरोबर राहण्याचा एक मला योग आलाय. फार मोठी म्हणजे देणगी आहे म्हणतो मी वेळेची. तर ते मी स्वतः पाहिलेले पी सरदार हे सांगता अशा स्वरूपाचे. एक कलाकार म्हणून नाव मिळवून झाल्यानंतर मुंबई सोडून पी सरदार 1982 साली आपले कुटुंब व 4 मुले घेऊन परत कोल्हापुरात आले, ते कायमचे. त्यावेळी ते शाहू मिल कॉलनीत राहत होते आणि मला कळालं की पी सरदार इथं जवळपास कुठं राहतात. अचानक एक दिवस ते शाहू मिल चौकात मला दिसल्यानंतर मी तिथंच राहत असल्या कारणानं मी त्याला घराकडे घेऊन गेलो आणि माझ्याकडे 1-2 आर्टिस्ट होते. त्यावेळी म्हटलं तुम्ही येणार त्यांच्यासोबत गप्पा मारत बसा, मी 2 मिनिटात जाऊन येतो. नंतर मी पहिल्यांदा जाऊन एक हार आणला, काही हे आणले, मिठाई आणली आणि मी त्याला दिले. कारण एवढा मोठा माणूस आपल्या घरात आलाय. आम्ही विद्यार्थी तसेच होतो आणि त्यावेळी अभिमान होता ना, कोणतरी मोठा आर्टिस्ट आपल्या घरात यावं हे वगैरे. आणि तिथनं जी आमची ओळख झाली ती त्यांचे हे होस्तवर पण आम्ही त्यांच्या सहवासात राहिलो. कुठली काय असेल तर ते आम्हाला बोलवायचे, असं डिस्कशन करायचे. आर्टवर असून दे तर कुठलं पण कुठं निघालो असलं तर ते गावाला जात असले तरी सांगायचे, हे चित्र कसं चांगलं, ते चांगलं चित्र, ह्याच्यावर ते चर्चा करायचे. आणि कलाकार इतका माणूस मोठा होता तो, कुणाचाही भेदभाव नसायचा, काय नसा, हे लहान चित्रकार आहे, हे मोठा चित्रकार आहे, काय नाही. त्या काळात तुम्हाला सांगतो चित्र आर्टिस्ट जवळ पण उभा करून घ्यायचे नाहीत नवीन नवक्या माणसाला. त्या काळात त्यांनी कसं असतंय, स्प्रे गन कसे वापरायचे, कुठं स्ट्रोक्स मारायचे, कुठं हाताने करायचं, परत स्प्रे गन कसे वापरायचे, रंग कसे खलवायचे, ते पोस्टर कलर इतके त्यावेळी मिळायचे ना, आणि सगळे विन्सन न्यूटनचे कलर ते वापरायचे सगळे. म्हणजे पेपर पेस्ट करण्यापासून चित्र फिनिश होतं त्यांनी आत्तापर्यंत मला कुणी दाखवलं नव्हतं, तेवढ्या एका माणसाने मला दाखवलं. त्यामुळे मी त्याला गुरुच मानायचे. त्यावेळी ज्यावेळी ओळख झाली तेव्हापासून मी गुरुच मानायला लागलो. मित्र परिवार चिकार होता त्यावेळी. त्यांना सांगतो यशेश शेख म्हणून चांगले आर्टिस्ट होते कॅलेंडर लाईनला, म्हणजे व्हिलेज लाईफ करणार. राजू म्हणून एक होता आर्टिस्ट. त्यानंतर SVRS म्हणून होता, लहान मुलांची चित्र करणारा. त्यानंतर तुम्हाला थोडं MR आचरेकरच्या घराकडे घेऊन गेले आम्हाला, S विलासांच्या घरी घेऊन गेले. आणि वैशिष्ट्य म्हणजे पोस्टर कलर असताना त्या पोस्टर कलरमध्ये व्हाईट न घालता वॉटर कलर टाईप ते करत होते का, म्हणजे बघताना वाटत हे वॉटर कलर मध्ये केले म्हटलं, तर ते ऍक्च्युली पोस्टर कलर मध्ये असायचं. खरं काय कामाचा रिझल्ट काय, फार छान होतं ते माझं. आणि ते भाषण पण छान छान करायचे स्टेजवरचं.
कलेवर बोलायचे ते. पुस्तकाची कव्हर केली त्यांनी. अमृत म्हणून पुण्याचं एक मासिक होतं, त्याच्यावर बरेच काही त्यांनी धार्मिक विषयाची पुस्तक हे केली, कव्हर केली. आणि अमुकच विषयात ते असे मला तेवढंच येते असं नव्हते. सगळ्या विषयात ते पारंगत आहेत. लँडस्केप असून दे, पोर्ट्रेट असून दे, पोस्टर असून दे, कॅलेंडर असून दे, बुक कव्हर असून दे. आणि काय पाहिजे सांगा की. अष्टपैलू कलाकार असल्यासारखंच होतं ते. जाताना रिकाम्या हाताने गेलेले तरुण पी सरदार आता चित्रकार पी सरदार झाले होते. त्यामुळे येण्या अगोदरच कोल्हापुरात मोठा बंगला, गाडी अशी सर्व तरतूद त्यांनी करून ठेवली होती. आणि येताना ते व्यवसाय घेऊन आले ते कोल्हापूरच्या कलाकारांसाठी. 80च्या दशकात वरंगेकर गुरुजी, बाळ चव्हाण, रवींद्र मिस्त्री, अरविंद मिस्त्री, जी कांबळे असे अनेक कलावंत कोल्हापुरात होते. पण पी सरदारांनी इथे येऊन नव्या गोष्टींची, तंत्रांची, व्यवसायाची भर घालून इथल्या कलावंतांना प्रोत्साहन दिले. कोल्हापूरला परत येणे ही फक्त सुरुवात होती. इथून नव्या पी सरदारांची वाटचाल सुरू झाली. आता प्रौढत्व सिद्ध झाल्याचे दिसू लागले. तसेच त्यांच्या प्रसिद्धीचे वलय वाढू लागले होते. कुस्ती, व्यायाम यांच्या वेडात तरुण मुलांसोबत स्वतः उतरून कसरत करणे, आरोग्यासोबत मुलांना शिक्षण व व्यवसायाची जाणीव करून देत एक उत्तम पालक म्हणून त्यांची जीवनचर्या होती. व्यवसाय कोल्हापुरात येऊन कमी झाला असे म्हणण्यापेक्षा सर्व प्रगती कोल्हापुरात येऊन वाढीस लागली असे दिसत होते. 80 पासून ती मुंबईत आली इथं प्रतिभानगरमध्ये राहायला. त्यावेळी मी तिथंच राहिलो होतो. 14व्या गल्लीत राहिलो होतो. ते जवळ आहे. त्यामुळे त्या एका क्षेत्रात असल्यामुळे आम्ही जाऊन भेटायचो. मग भेटता माझं सतत काम चालू असायचं. त्यामुळे ते पण यायचे. फिरायला आले की तिथे यायचे, माझ्याकडे थांबायचे आणि जायचे. मग गप्पा व्हायच्या. आणि तिथंच MG काटेंचं गोडाऊन होतं. तिथं मी काम करत होतो सिनेमा पोस्टरचं. कारण कसं झालं, मुंबईत असताना त्यांनी सिनेमा पोस्टरचीच कामं पूर्वी करत होते आणि कॅलेंडर चालू केल्यानंतर ते कोल्हापूरला आले. मग पोस्टरचं काम बऱ्याच हातात नव्हतं. पण हे काम चालू आहे म्हटल्यावर मग कधी कधी मला म्हणायचे, थांबा मी आता थांबतो, मीच करतो काय, मला जरा इच्छा झाली. मग ते फिनिश करायचे. मग ते 1-2 फोटो आपल्याला आहेत, बाकीचं हे नाही. पण मग कधी काय अर्जंट काही काम असलं त्यांचं काय, तर मग ते बोलवायचे. रात्री जागरणानं अर्जंट द्यायचं असलं, 1-2 वाजेपर्यंत करायचं असलं तर आम्ही दोघं गप्पा मारत ते काम करायचो. अहवालाचं एक काम होतं कुस्ती संघाचं. त्याच्यावर पैलवान वगैरे असे ड्रॉइंग करायचे होते. त्यावेळेला मला बोलवलं त्यांनी. नाही, माझं शिक्षण झालं होतं. मी व्यवसायात पडलेलोच होतो. त्या 85-86 नंतरच त्यांची माझी भेट झाली. मग मी ते तिथं असताना त्यावेळेला हे केलं होतं, म्हणजे कॅलेंडरचं इच्छा व्यक्त केली होती, मी करू काय. मला म्हणले, आता कॅलेंडर धंदा बंद होत आलाय, त्यात तू काही पडू नकोस, तुझा हा व्यवसाय तो चांगला आहे त्यात. आणि खरंच झालं. त्यानंतर मग कॅलेंडर लाईनच बंद झाली. आता तिथे अगदी सगळ्यात मोठा आर्टिस्ट म्हणजे सैफुद्दीन आहे. तर त्यांच्यासोबत त्यांनी काम केलंय. ते कुमार म्हणून एक आहे, JP सिंघाल होते, ते पूर्वीचे पोस्टर्स करायचे. सामाजिक मतांमध्ये ते धर्मनिरपेक्ष भाव ठेवणारे, सर्व धर्म समभाव, धर्म व कर्म हे ते जाणून होते. अनिष्ट रूढी परंपरा यांचा विरोध तर त्यांनी केलाच, पण आपल्या लेखाद्वारे समाज जागृती ही केली. एका कलावंताचे संवेदनशील असणे म्हणजे काय, तर पी सरदारांकडे बघून समजते. त्यांच्या कामात कुठेही त्यांचे मुसलमान असणे हे दाखवण्याचे काम त्यांनी केले नाही. कलावंत हा फक्त कलावंत असतो, त्याला जातपात नसते. अशा एका अद्भुत व्यक्तीचा जीवनक्रम बघता लक्षात येते की कष्ट, श्रम, मग यश, पैसा, मग प्रसिद्धी, नावलौकिक अशा प्रत्येक टप्प्यात पी सरदारांनी आपले स्थान पक्के केले. आपल्या सर्वांना जाणीव करून दिली की सर्व काही मिळाल्यानंतरही माणूस म्हणून कसे वागावे, कसे जगावे, तर पी सरदारांसारखे.
म्हणजेच सरदार मोहम्मद पटेल. त्यांचे निधन 15 मे 1994 साली झाले. पण हा प्रश्न अंतिम राहतो की पी सरदार नेमके कोण होते. तर त्यांच्या कामाचा आढावा घ्यावा लागेल. सरदारांचे पोर्ट्रेट हे अत्यंत वेगळ्या पद्धतीचे आहेत. तसं पाहिलं तर कोणत्याही स्कूलचे ते विद्यार्थी नव्हते, ना त्यांना कोणी गुरु होता. पण स्वतः शिकून सुद्धा त्यांचा अभ्यास व वेगळेपणा दिसतो. त्यांच्या वाट्याला कमर्शियल पोर्ट्रेट जास्त प्रमाणात आली, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र अशी कामे खूप कमी प्रमाणात केलेली आहेत. पण कमर्शियल कामातही त्यांचे रंगज्ञान अफलातून आहे. त्यांच्या रंग वापरण्याच्या पद्धती पाहिल्या तर कोणत्याही दोन छटा निसर्गातील छायाभेदाच्या भासाप्रमाणे अगदी सहज एकमेकात मिसळलेल्या दिसतात. त्यामुळे कुठेही कसलाही रंगांचा भेद आपल्याला जाणवत नाही. ते रंगांचा अगदी समतोल वापर करतात. त्यांची अतिशय प्रमाणबद्ध आखणी असल्याने रंगांच्या जागाही हलत नाहीत. तैल रंग असोत वा पोस्टर कलर, कॅनव्हास असो वा कागद किंवा प्लायवूड सुद्धा सर्व माध्यमांच्या कसोट्या व तंत्र यांची संपूर्ण ओळख त्यांना होती. तसेच त्यांचा पुरेपूर वापर करण्यात ते मास्टर होते. आता हे त्यांच्याकडे कुठून आले तर त्यांची निरीक्षण शक्ती. पी सरदारांचं नाव प्रामुख्यानं कॅलेंडर आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध होतं. मला वाटतं की मी अगदी शाळेत असल्यापासून त्यांचे कॅलेंडर्स बघितलेले आहेत आणि मला ते खूप आकर्षक वाटायचे. आणि मला वाटतं इतर लोकही मला वाटतं आनंदानं ते घरात लावायचे. घरोघरी त्यांची कॅलेंडर लावली गेलेली होती. आणि लहानपणापासून मला ते पी सरदारांचं काम, इतर मोठे काही मला चित्रकार माहीत नव्हते, परंतु पी सरदार मला माहीत होते शाळकरी वयात. नंतर कॉलेजनंतर मी सांगितल्याप्रमाणे हारून मित्र असल्यामुळं त्यांच्या स्टुडिओत घरी जाता आलं, मला काम बघता आलं. आता तर तो मित्र असल्यामुळे त्यांचं जवळून जे काही अभ्यास वर्क वगैरे आहे तेही बघता मला आलं. आणि मला वाटतं की पी सरदारांचं प्रामुख्यानं देवदेवतांची ते चित्र त्यांनी काढलेले आहेत. तसे ते मुळात मुस्लिम समाजाचे, परंतु त्यांचा अभ्यास हिंदू धर्माविषयी आणि याच्याविषयी खूप होता, आस्था होती. आणि त्यांनी कामातही त्यांच्या ते दिसतंय आपल्याला. किती हिंदू धर्मातले प्रसंग त्यांनी अगदी देवदेवतांचे सुंदर रेखाटलेले आहेत. तर मला वाटतं साईबाबांचंही त्यांचं चित्र प्रसिद्ध होतं. म्हणजे असे लोक कमी असतात, म्हणजे तंत्र आणि आपल्या काम त्याचं त्यांनी उत्तम सांगड घातलेली दिसते चित्रात. आणि लोकांना, रसिकांना आवडतील अशी चित्र होती. आता पी सरदारांच्या वेळी मी चित्रकार म्हणून ज्यावेळी आता बघतोय त्यांच्याकडे, तर मला विशेष असं कौतुक वाटतंय. कारण कुठलंही त्यांनी आर्ट एज्युकेशन न घेता हे जे स्किल त्यांनी मिळवलंय. आता आम्ही आर्ट स्कूलमध्ये जातोय त्यावेळी सगळ्या गोष्टी शिकतोय, डिझाईन शिकतोय, रंगांचं ॲप्लिकेशन शिकतोय, कलर थेरी शिकतोय, बऱ्याच गोष्टी, कला इतिहास शिकतोय. पण या गोष्टी सगळ्या त्यांना कशा शिकल्या, त्यांनी आत्मसात केल्या. मला वाटतं मला वाटतं कोल्हापूरची मातीच अशी आहे की अगदी कलामर्षी बाबुराव पेंटर, वडंगेकर, जी कांबळे ही लोक सगळी कुठलंही एज्युकेशन न घेता कलेतल्या सगळे बारकावे जे आपण आता शिक्षणात थोडेफार आपण ऐकाय मिळतात, बघाय मिळतात, ते तिने आत्मसात केलेले होते. माध्यमावर हुकूमत मिळवली होती, ज्या माध्यमात काम करतात. आणि दुसरी गोष्ट अशी की फिगर ड्रॉइंग आणि पोर्ट्रेट वगैरे करताना अॅनाटॉमीचा वगैरे अभ्यास लागतोय. ते बहुतेक आर्ट स्कूलमध्ये तो करून घेतात फाईन आर्टला वगैरे. मग त्यांनी तो मला वाटतं स्वतः तो केलेला दिसतोय. कारण मी नंतरच्या काळात त्यांची स्केचबुक सगळी बघितली मुद्दाम. तर खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी ड्रॉइंगवर, कलरवर. आणि त्यांनी छोटी थंबनेल्स, त्यांची प्रामुख्याने पद्धत अशी दिसते कॅलेंडर करण्यासाठी की पहिलं एक त्याचं थंबनेल करायचे, ते स्केचिंग करायचे, थोडं थंबनेल करायचे, नंतर कलर स्केच करायचे आणि ते पार्टीला दाखवून ते पास पडलं की मग ते चित्र एनलार्ज करायचे. आणि मग त्यातले बारकावे लोकांना आवडतील अशा काही गोष्टी ते प्रामुख्याने त्यात दाखवायचे.
परंतु त्यांची थंबनेल बघितल्यानंतर सुद्धा किंवा कलर स्केच बघितल्यानंतर सुद्धा ती जे अकॅडमिक काम आपण बघतोय त्या पद्धतीचं त्यांचं काम आहे. म्हणजे मला वाटतं कुठल्याही विद्यार्थ्यानं जो रिअलिस्टिक चित्रकलेचं काम करतोय तर त्यानं ते आवर्जून बघायला पाहिजे, असं काम आहे त्यांचं. कारण मी कित्येक वेळा माझा तो मित्र आहे, नेहमी दाखवतोय मला प्रेमानं अगदी सगळं काढून साहित्य. तर ते मी मुद्दाम ज्यावेळी जाईल त्याच्याकडे मुद्दाम त्याला ते परत काढायला होतं मी ते बघत असतो. तर मला वाटतं या गोष्टी शिकण्याजोग्या आहेत नव्या पिढीच्या चित्रकारांनी वगैरे. आणि त्यांनी हे खरोखर आश्चर्य वाटते आपल्याला की कसं आत्मसात केलं असेल हे. त्यांना कोणी सांगितलं असेल की पहिलं रफ करायचं, नंतर मग त्याचा लेआउट ठरवायचा, कंपोजिशन ठरवायची, कलर स्कीम ठरवायची आणि मग फायनलला त्याचा रिझल्ट कसा येईल तो आणि तो विचार करायचा. लोकांची जो त्या तत्कालीन आवड निवड आहे त्याची सांगड घालायची कशी, पौराणिक विषयाची त्या ह्याच्याशी कसं जुळवून घ्यायचं, हे खरोखरच अभ्यासण्याजोगी गोष्ट आहे. मुळात पेज सरदारांचे रंग बघितले तर एकदम ब्राईट आहेत असे, कारण ते प्रामुख्याने कॅलेंडरसाठीच करत असल्यामुळं रंग थोडे असे फ्लोरोसंट ब्राईट, खूप ब्राईट असं उजळ रंग आहेत. पण ही पोस्टरमध्ये उजळ रंगांची पॅलेट राखणं कलावंताला तसं अवघड आहे. मग तिने ते प्रचंड स्किल मिळवलेलं होतं. दुसरं असं गोष्ट की ते पोर्ट्रेटही करायचे आणि पोर्ट्रेट बहुतेक ऑइल कलरमध्ये करायचे, ऑइल पेंटमध्ये करायचे. तर तेही त्यांचं माध्यम उत्तम होतं, चांगली जाण होती त्यांना ऑइल पेंटिंगची. मला वाटतं बरीच त्यांनी पोर्ट्रेट्स कोल्हापूरच्या बाहेरची अनेक मोठ्या राजकीय लोकांची, मोठ्या व्यक्तींची केलेली आहेत चित्र. आणि हे बहुतेक काम त्यांचं दिलेले जे काही क्लायंटनं फोटोग्राफ असतात ब्लॅक व्हाईट वगैरे त्याहून केलेलं दिसतंय. मला वाटतं त्यावेळी बहुतेक त्यांना ब्लॅक व्हाईटच प्रिंट फोटो रेफरन्सला मिळत असतील, तरी सुद्धा बॉडी टोन त्या व्यक्तीचा काढणं लोकांना विचारून. आणि त्यात इतर ज्यावेळी आपण आता पोर्ट्रेट त्यांची बघतोय त्यावेळी ते प्रकर्षानं जाणवतं की त्यांना खूप बॉडी टोनचा जो कांती आहे माणसाची ते काढायचं, म्हणजे हुकमत प्रचंड आहे त्यांची आणि ते आकर्षक पोर्ट्रेट असायचं त्यांनी. आणि मला वाटतं निश्चित लोकांना आवडतच असणार, कारण ते बरेच त्यांना भरपूर त्यांनी अशी पोर्ट्रेटची कमिशन काम केलेले आहे. दुसरं असं की ते बॅनरही करायचे. बॅनरचा आवाका मोठा असतोय आणि मोठं स्केल असतंय आणि तिथेही त्यांनी मला वाटतं कटआउटही काही केलेले आहेत. मला वाटतं निवडणुकीच्या दरम्यान जे पोस्टर्स केलेले आहेत तेही त्यांची हुकमत चांगली दिसते. त्यावेळी जरा त्यांचं थोडं बोल्ड थोडं काम वाढतंय. म्हणजे ज्यावेळी आपण पोर्ट्रेट एक मर्यादित साईजचं बघतोय तर त्यापेक्षा त्यांचं काम, परंतु रंगांची कुठे हे जाणवत नाही. ऑइल कलरला जेवढं रंगांची त्यांची व्हॅल्यूंची आणि कलरची जी एक डेन्सिटी वगैरे आहे तेवढीच मला वाटतं त्यांनी ते साधारण पोस्टरसाठी साधे रंग वापरत लोक होते. साधारण फ्लोरोसंट मला वाटतं ऑइलमध्ये मिक्स करून ते वापरतात वगैरे. तसे कच्चे रंग असतात, प्रायमरी फार रंग असतात. तरी सुद्धा त्यांनी अनेक छटा त्या मोजक्या रंगातनं काढलेल्या दिसतात. आपण केवळ आकर्षक रंगसंगती आणि गोड गोड चित्र निर्मिती करणं हे एवढंच कॅलेंडर आर्टिस्टचं काम नसतं किंवा बॅनर चित्रपटांचे करतात त्यांचं काम नसतं. जे व्यक्तिमत्व ते साकारतायत त्या कॅलेंडरवरती किंवा त्या बॅनरवरती, ते व्यक्तिमत्व वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या टेक्स्चरमध्ये आणि मोठ्या स्केलवरती ते काम करणं ही खरं तर साधी बाब नाही. आणि मोठ्या स्केलवरती काम करत असताना परत त्यातले सगळे एक्सप्रेशन जपणं आणि त्या व्यक्तिरेखेला योग्य तो असा न्याय देणं हे खूप मोठं अवघड काम असतं खरं तर. आणि हे अवघड काम पी सरदार असतील किंवा बाबुराव पेंटर असतील किंवा त्या परंपरेत काम करणारे असंख्य कलाकार आहेत खरं तर. मला एक आणि असं वाटतं आत्ताच्या काळात की जे आर्ट स्कूल वगैरे आहेत सगळे, म्हणजे फाईन आर्टची कॉलेज आहेत, अप्लाइड आर्टचं कॉलेज आहे, तर या लोकांनी त्या काळात पी सरदार उपलब्ध होते कोल्हापुरात. म्हणजे वाटतंय
मला असं आठवत नाही की त्यांना कुणी आर्ट स्कूलच्या लोकांनी बोलवून त्यांना विनंती करून विद्यार्थ्यांच्या समोर संवाद साधायला लावला आहे किंवा चित्राचं प्रात्यक्षिक ठेवलं आहे, असं मला वाटतं घटना मला माझ्या बघण्यात नाही. पण मला हे लोक मला वाटतं आर्ट लोकांचं का असं ते वागलेत मला जरा थोडं दुर्दैवी वाटतंय. विद्यार्थ्यांचा एक जरूर फायदा त्यांना झाला असता, कारण त्यांची कामावरली हुकूमत विद्यार्थ्यांना बघता आली असते. एक व्यावसायिक कामातले त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना शेअर त्यांनी केले असते किंवा कुठं रेकॉर्ड ते झाले असते, विद्यार्थ्यांच्या मनात ते ठसले असते आणि विद्यार्थ्यांना पुढचं काम ज्यावेळी चित्रकार म्हणून आपण होऊ पाहतोय एज्युकेशन घेतल्यानंतर, त्यासाठी ते उपयोगी पडलं असतं. तर मला असं कुठं जाणवलं नाही कुठल्या आर्ट स्कूलनं त्यांना बोलवलंय आणि संवाद साधलाय, डेमो करून घेतलाय, असं मला माझ्या मध्ये तरी मी काय असं त्यांना बघितलेलं नाही. मला माहित नाही कधी ते गेलेत किंवा काय. तर ते मला वाटतं चित्रकार तसे दिलदार होते, ते आले असते तसे, नकार त्यांनी दिला नसता, मला वाटतं शेअर केले असते अनुभव. आणि मला एक वाटतं की त्यांनी काही कलात्मक काम बी आपण केलेलं आहे. मी मला वाटतं निंबाळकरांच्या पोर्ट्रेटचा उल्लेख करेन, कारण ते पोर्ट्रेट मी जवळून बघितलंय निंबाळकरांच्या स्टुडिओत जुन्या. तर त्यांनी मॉडेल बसून निंबाळकरांना वॉटर कलर केलं आणि त्यात फुल लाईकनेस आणि त्याचं ब्रशिंग आणि म्हणजे कुठल्याही अकॅडमिक काम एक बघितल्यानंतर कुठल्याही मोठ्या माणसाचं एक चित्रकाराला आनंद मिळतोय, तर तेवढाच आनंद ते चित्र देतात. म्हणजे कुठेही तिथं पिसरदार वाटत नाहीत. एक व्यावसायिक काम करणारे किंवा कॅलेंडर आर्टिस्ट म्हणून तिथं अजिबात जाणवत नाही ते पोर्ट्रेट बघत असताना. मी ते जवळून अगदी पोर्ट्रेट बघितले. तर उच्च दर्जाचं त्यात हँडलिंग आहे, माध्यम हाताळणे आहे. वॉटर कलर ते वॉटर कलरमध्ये तिने केले, ट्रान्सपरंट वॉटर कलरमध्ये केले आणि त्यांचा तो व्यक्तीच्या समोरच्या लाईकनेस आणि त्यांचं ब्रशिंग वगैरे फार फार सुंदर आहे. ते बघायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, मला वाटतं ते बघण्यात एक मजा आहे आणि तो आस्वाद घ्यावा कामाचा आणि काही शिकाय गोष्टी आपल्याला मिळतात त्या शिकाव्या. मला वाटतं आर्ट एज्युकेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचा एक बराच गैरसमज असतोय की हे अप्लाइड आर्ट, हे फाईन आर्ट, हे व्यावसायिक चित्रकला, असं काही नसतंय. उत्तम कलावंत होण्यासाठी किंवा उत्तम व्यावसायिक चित्रकार होण्यासाठी सुद्धा काही अकॅडमिक गोष्टींचं प्रचंड प्रभुत्व मिळवायला लागतंय आणि बहुतेक ते पी सरदारांनी मिळवलेलं होतं. त्यांचं ड्रॉइंग उत्तम होतं, व्हॅल्यूंची जबरदस्त त्यांना एक जाण होती, रंगांची खूप जाण होती, कंपोजिशनची चांगली जाण होती आणि आकर्षक चित्र काढणं तसंच एवढं सोपं नाही आहे. या सगळ्या बाबी घेऊन त्याला एक आकर्षकतेचा मुलामा देणं तशी कठीण बाब आहे. तशी सगळ्यांना आकर्षक चित्र नाही काढता येत, परंतु या गोष्टींची त्यांना पुरेपूर जाणीव होती. अकॅडमिक तर त्यांचं प्रभुत्व प्रचंड होतं, पर्स्पेक्टिव्ह चांगलं होतं त्यांचं आणि प्रचंड मेहनत हे घेते या लोकांनी घेतलेली. तर त्यांच्या कामातून दिसतंय, त्यांच्या स्केचेसमधून दिसतंय. खूप स्केचबुक आहेत त्यांची. मी अगोदर बोललोच की स्केचबुक बघितल्यानंतर आपल्याला ते चित्रकार कळतोय, त्या रफ कामातनं कळतोय. तसं पी सरदारांचं काम बघितलं की जाणीव होते की किती अपार कष्ट घेतले एक चित्र बनवण्यासाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे समजायची गरज नाही की एक ते अप्लाइड आर्टच्या बाजून काम करत होते. तर चांगला चित्रकार होण्यासाठी आणि आपणला काय म्हणतोय आपण त्याला प्रूव्ह करण्यासाठी समाजात वावरताना वगैरे एक समाजाचं अंग असतंय, कलावून माणूस असतोय, तर उपयोजनाचा भाग हा आणि कलेतनं मिळवलं म्हणून काय वाईट नाही. तर मला वाटतं विद्यार्थ्यांनी दोन्ही सांगड घातली तर यशस्वी आपली कारकीर्द होऊ शकते. आपण रेम्ब्रांडची स्तुती करतोय किंवा बाहेरच्या युरोपियन चित्रकाराची स्तुती करतोय. इथं बरेच मोठे मोठे कलावंत आहेत, त्यांचा अभ्यास करणं जोग आहे. कलामर्षी बाबुराव पेंटर आहेत आपले, आबालाल रहमान आहेत, बरीच मोठी परंपरा आहे. त्यातलेच पी सरदार आपले जी कांबळे आहेत. मी जी कांबळ्यांचं सुद्धा मला प्रचंड काम आवडतं, त्यांनी सुद्धा असंच काम केलं. तर या बाबी विद्यार्थ्यांनी जरूर बघितल्या पाहिजेत. जिथं जिथं कामं त्यांची आहेत, कुठलेही व्यावसायिक काम असू दे, डिस्प्ले आहे काम, कारण यांचं मला वाटतं एक डॉक्युमेंटेशन असं झालं नाही. एक अभ्यासक म्हणून, कलेचा आस्वादक म्हणून आणि चित्रकार म्हणून या गोष्टी बघितल्याच पाहिजे असं माझं मत आहे. परत पी सरदारांच्या विषयी मला असं सांगावंसं वाटतंय की
नुसते ते व्यावसायिक काम करून किंवा पोर्ट्रेट व्यावसायिक बॅनर्स, कटआउट किंवा कॅलेंडर्स एवढं ते भागले नाहीत, तर स्वानंद जी निर्मिती करावी लागते चित्रकाराला, किंवा कलावंताला आपलं काम इम्प्रूव्ह करायचं असतं, सुधारायचं असतं, त्यात अनेक बदल करायचे असतात, आपणला काही गोष्टी समजावून घ्यायच्या असतात कलावंताला. तर पी सरदारांनी हे बहुतेक केलेलं आहे बऱ्याच वेळा. तिने काही अशी बोल्ड ब्रशिंग केलेली चित्रसुद्धा मी बघितली. ती स्वनिर्मिती केली, स्वतःच्या आनंदासाठी निर्मिती केली. तर ती बघण्याजोगी आहे आणि ती जरूर बघावी. काही त्यांच्या मुलांच्या संग्रहात ती चित्र आहेत जे स्वतःसाठी काही तिने केलेलं आहे. तर या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला जाणवतंय की पी सरदार एक कसलेले कलावंत होते, ताकदीचे कलावंत होते. कलावंताचा रियाज हाच त्याला अनेक अंगाने वळणे देतो. त्यामुळेच पी सरदारांनी सर्व माध्यमे, सर्व प्रकार यांच्यात कसबीचे काम केलेले आहे. त्यांची रेखाटने हा त्यांचा अभ्यासाचाच प्रकार आहे. प्रत्येक विषयांची सराव चित्र त्यांना अजून पुढे घेऊन गेलेली दिसतात. रेखाटन हे फक्त अभ्यास नसून एक खेळही असतो, तो त्यांच्यात दिसतो. आणि अशा खेळामधूनच ते व्यंगचित्र सुद्धा सहजरित्या करतात. व्यंगचित्राची दुनिया ही स्वतंत्र जरी असली तरी ते आपल्या कल्पनेने रेषांसोबत तिथेही फिरून येतात. कलेचे ज्ञान न घेतलेल्या कलावंताला रसिकांनी दाद द्यावी, म्हणजे नक्कीच काहीतरी त्या व्यक्तीकडे आहे हे सिद्ध होते. कॅलेंडर आर्टिस्ट म्हणून जे पी सरदारांचे नाव आहे, ते कॅलेंडर आर्ट हे फक्त त्यांचे एक अंग आहे. सरदार हे अजून अनेक पैलूंनी भरलेले आहेत. ख्यातनाम चित्रकार पी सरदार सर, त्यांचं खूप चित्रकलेमध्ये खूप मोठं योगदान आहे. विशेषतः दृश्यकलेमध्ये जी काही कोल्हापूरची जी ओळख आहे, कोल्हापूरच्या कलेचा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासाला प्रवाही करण्याचं काम पी सरदार यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि या परंपरेमध्ये पी सरदारांचं नाव किंवा पी सरदारांच्या कामाची एक ओळख, एक वेगळी ओळख आहे. केवळ कॅलेंडर आर्टिस्ट म्हणून नव्हे, केवळ चित्रपटाचे बॅनर करणारे इथपर्यंतच त्यांना आपण खरं तर बंदिस्त केलं आतापर्यंत. खरं तर त्या पलीकडे ते त्यांचा जो काही कलेचा जो काही प्रवास आहे, तो प्रवास, त्या प्रवासावरती खरं तर खूप मोठा अभ्यास व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे. त्या दृष्टीने अजून तरी त्यांच्या चित्रकलेवरती आणि त्यांच्या एकूण कामावरती प्रकाश पडलाय असं दिसत नाही. कारण आपल्याकडे कसं आहे की बॅनर आर्टिस्ट असेल किंवा साईनबोर्ड पेंटर असेल किंवा एखाद्या चित्रपटाची बॅनर करणारा जो काही पेंटर असेल, त्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीनं बघण्याची पद्धत आहे. बॅनरची सुरुवातच खरं तर कोल्हापुरात झालेली आहे. बाबुराव पेंटर आणि बॅनर, एखाद्या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बॅनर तयार करणं आणि ते बॅनर चौकात लावणं, ही प्रथा किंवा ही परंपरा भारतात पहिल्यांदा कोल्हापुरामध्ये सुरुवात झाली आणि विशेषतः ती बाबुराव पेंटर यांनी सुरुवात केली. ज्या कलेचा जन्मच मुळात कोल्हापुरात झालाय, त्याच कोल्हापुरात पी सरदारांचा जन्म झाला किंवा त्याच कोल्हापुरात कलेचे संस्कार सगळे पी सरदारांच्यावरती झाले. किंबहुना तीच कला परंपरा पुढे नेण्याचं काम पी सरदार यांनी केलं आणि हे पी सरदारांचं खूप मोठं योगदान आहे कोल्हापूरच्या एकूण दृश्य कला क्षेत्रामध्ये. मग ते भारतीय पौराणिक ऐतिहासिक विषय असतील, ते विषय पाश्चिमात्य वास्तववादी शैलीमध्ये करणं आणि ते घराघरात पोहोचवण्याचं काम जसं रवी वर्मेनी केलं, तसंच पुढच्या काळामध्ये हे जे काही कॅलेंडर आर्टिस्ट आहेत, मग भारतामध्ये अनेक आहेत कॅलेंडर आर्टिस्ट, विशेषतः कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात काम केलं असेल तर पी सरदार यांनी काम केलं आणि त्यामुळे पी सरदारांचं कोल्हापूरच्या एकूण दृश्य कलेमध्ये हे एक वेगळेपण आहे. एखादी कॅलिग्राफी म्हणजे एखादी ओळखीचा आकार, शब्द, माध्यम आणि रंगरेषा हे माध्यम एकरूपपणे दर्शकांपर्यंत न्यायचं कॅलेंडरच्या माध्यमातून, हे खूप मोठं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. ती कॅलेंडर आजही अभ्यासताना आपल्याला लक्षात येतं की खरं तर केवळ कॅलेंडर म्हणून त्याच्याकडे बघून चालणार नाही. त्या खूप उत्कृष्ट अशा कलाकृती आहेत. चांगल्या कलाकृतीची कलामूल्य त्या कॅलेंडरमध्ये आहेत किंवा त्या चित्रामध्ये आहेत. त्या कलामूल्यांची चर्चा व्हायला पाहिजे. खरं त्या कलामूल्यांची चर्चा दुर्दैवानं झाली नाही. त्यामुळे ते फक्त एक उपयोजित कलेतला कला प्रकार म्हणून
तिकडं ते बाजूला ढकललं गेलं. ते व्हायला नाही पाहिजे. त्या उपयोजित कलेत पण काही कलामूल्य आहेत. उपयोजित कलेची पण एक भाषा आहे. उपयोजित कलेची भाषा मुळातच लोकाभिमुख आहे. लोकांना आवडेल अशा पद्धतीचं चित्र काढणं, लोकांना कळेल अशा पद्धतीचं चित्र काढणं हे खरं तर खूप अवघड आहे. मला जे काय वाटलं ते मी माझ्या चित्रात मांडणं, लोकांना आवडो अगर नाही आवडो, पण माझ्यासाठी शांत सुखाकडे जाणारी चित्रकला वेगळी आणि लोकांना आवडेल, लोकांना भावेल, लोकांना जे गरजेचे आहे त्या पद्धतीची चित्र काढणं, ते रवी वर्म्यांपासून ती परंपरा आहे खरं तर आपल्याकडं. तर ती परंपरा, त्या परंपरेतलं ही पी सरदारांचं काम त्या दृष्टीनं बघायला पाहिजे आपण. म्हणजे इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून इसवी सन 7व्या शतकापर्यंत काढलेले हा सगळा जो काही प्रवास आहे चित्रकलेचा, विशेषतः भारतीय चित्रकलेची ओळख आहे तिथून आपल्याला. पण भारतीय चित्रकलेची ही ओळख, अजिंठ्याची जी काही चित्रांची ओळख, ही मुळातच लोकाभिमुख आहे. आणि लोकाभिमुख लोकांचे विषय, त्या समाजाचे विषय त्या चित्ररूप त्याला देणं आणि ते लोकाभिमुख करणं, लोकप्रिय करणं, हे त्यावेळच्या कलाकारांनी काम केलेलं होतं. नंतरच्या काळात पी सरदार सारखे कलावंत असतील, यांनी देखील त्या प्रवाहाला, भले ती शैली ती नसेल, ती शैली आज थोडी वास्तववादी आणि पाश्चिमात्य शैलीच्या अंगानं जाणारी असेल, शैली कोणतीही असू दे, परंतु त्या शैलीपेक्षा ती चित्र, त्या चित्राची भाषा, चित्राचे विषय, चित्राचा आशय, लोकांना काय भावतंय ते देणं, लोकांना काय आवडतंय ते देणं आणि ते लोकप्रिय करणं, ते समाजाभिमुख करणं, हे इतकं सोपं काम नाही. कारण यांची चित्र कुठल्या गॅलरीत जाणारी नव्हती, 4 भिंतीत ती बंदिस्त होणारी नव्हती. ती घराघरात जाणारी ती चित्र आहेत. आणि घराघरातल्या लोकांची अभिरुची जपणं, घराघरातल्या लोकांना त्यांचे कलाविषयक जाणीवा समृद्ध करणं, ही साधी बाब नाही. कारण तो भरेल निरीक्षक असेल, तो निरीक्षक जरी असला तरी त्याची दृष्टी सशक्त आहे. त्याला हनुमान असेल किंवा त्याला राम, किंवा त्याच्या मनातला, त्याच्या डोक्यातला राम चित्रित करणं, त्याच्या डोक्यातला हनुमान चित्रित करणं, त्याच्या डोक्यातला एखाद्या देवाविषयीची प्रतिमा चित्रित करणं, हे कलावंताचं खूप मोठं काम आहे. आणि ते पी सरदारांनी खूप सशक्तपणे हाताळलं. आणखीन एक मला त्यांचं वैशिष्ट्य जास्त जाणवलं, खरं तर ते फार दुर्मिळ आहे, बाहेर फार चर्चेत फार कमी आलं, तर त्यांच्यातल्या व्यंगचित्रकार. त्यांच्या व्यंगचित्रातली जी काही रेषा आहे, खरं तर तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. कारण व्यंगाची झाक एखाद्या कॅरेक्टरवरती किंवा एखाद्या प्रतिमेवरती आणणं साधी बाब नाही. म्हणजे जो एखादा आदर्श, एखादा राम रंगवतो, एखादा कृष्ण रंगवतो, एखादी सीता रंगवतो, त्याच वेळेला तो एखादा व्यंगाची झाक असणारा एखादी प्रतिमा रेखाटतो. हे खरं तर अतिशय भिन्न गोष्टी आहेत. पण त्या दोन्ही पण त्यांनी सशक्तपणे हाताळलं. म्हणजे जसं व्यंगचित्रातली रेषेला हास्याची झाक देणं, त्याचबरोबर तीच रेषा कधीतरी त्यांच्या अक्षराकडे गेलेली आहे, कॅलिग्राफीकडे गेलेली आहे, सुलेखनाकडे गेलेली आहे. आणि परत तीच रेषा कधी म्हणण्यापेक्षा ती जास्तीत जास्त त्यांनी असे गंभीर विषय घेतलेत आणि त्याच्यावरती त्यांनी कॅलेंडर निर्मिती केलेली आहे. खूप मोठं योगदान आहे भारतीय चित्रकलेमध्ये आणि विशेषतः कोल्हापूरच्या दृश्यकले परंपरेने. आणि ही परंपरा खरं तर या विषयाकडं, कॅलेंडर हा विषय ज्या ज्या वेळेला कुठं जगभरात अभ्यासला जाईल त्यावेळेला पी सरदारांचं नाव अग्रस्थानी असणार आहे. या दृष्टीने मला असं वाटतं की आपण पी सरदारांची जर एकूण कला प्रवास जर बघितला ना, तर त्या पी सरदारांच्या एकूण कलाकृतीमध्ये आपल्याला रंग असेल, त्यातले आकार असतील, किंवा त्यातली रेषा असेल, किंवा त्यातले एकूण रंगछटा असतील, हे बघितलं की आपल्याला जाणवतं की यापेक्षा काय आणखी वेगळं आहे कला शिक्षणामध्ये. हेच तर आहे सगळं. पण हे वर्गात न जाता, एखाद्या कला महाविद्यालयात प्रवेश न घेता, केवळ निरीक्षणानं आणि केवळ अभ्यासातून एखादा जर कलावंत घडत असेल, स्वतःला रचत असेल, तर ते तुम्हाला मान्य करावं लागेल की त्या कलाकाराची प्रतिभा, त्या कलाकाराचं प्रतिमा विश्व आणि त्या कलाकारानं तयार केलेलं हे संपूर्ण कल्पना विश्व जे काय आहे ना,
हे तुम्हाला स्वीकारावं लागेल, मान्य करावं लागेल. त्या दृष्टीनं तुम्हाला पी सरदार अभ्यासावं लागेल. पी सरदारांची ताकद तिथं आहे. चांगले रंग, चांगले आकार, चांगले कल्पना तुमच्या डोक्यात पहिल्यांदा असावी लागते, तर ती चित्रात परत नंतर येते. तुम्ही म्हणून त्यांच्या कॅलेंडरमध्ये सशक्त असे शरीर, आरोग्य आणि धष्टपुष्ट सगळे जे काय असायचे ना, ते मुळात त्यांच्या मनातच तसं आहे ना. त्यांचं स्वतःच आरोग्य इतकं उत्तम होतं की ते उत्तम आरोग्य असणारीच व्यक्तिरेखा साकारत होते. आणि चांगले रंग, चांगले आकार, चांगल्या रंगछटा कधी येतील? तुम्ही पण तेवढं इतकं प्रामाणिक आणि तुमचं वागणं, तुमचं विचार करणं तेवढंच जर काय म्हणू आपण, नितळ असेल तर, ही नितळता तुमच्या स्वभावात, ही नितळता तुमच्या विचारात असेल तर ती चित्रात हळूहळू यायला लागते. तेच झिरपत येतं चित्रात. आणि हे झिरपलं होतं पी सरदार यांच्या सगळ्या एकूण चित्रानं. म्हणून त्यांच्यातले चित्रातले रंग अतिशय गोड आहे. म्हणून त्यातला कुठलाही एखादी क्रूर व्यक्तिरेखा सुद्धा आपल्याला त्यातली आपल्याला ते बघत असताना क्रूरता तर त्याच्यात दिसते, पण त्याचबरोबर ते कलेच्या पातळीवर मात्र ते खूप अतिशय त्यातनं काही ना काही घेण्यासारखं असतं. आणि हे वैशिष्ट्य आहे कलाकाराचं असतं. त्याच्यासाठी अभ्यास लागतो. तो अभ्यास त्यांचा होता शाळेत, कला शाळेत न जाता होता. हे महत्वाचं आहे. पी सरदार घेऊया. त्यांची ही चित्रकलेची जी पद्धत होती ती वास्तववादी चित्र काढणं आणि व्यवस्थित त्यांनी बरीचशी चित्र ही व्यावसायिक पद्धतीची काम केली. म्हणजे लोकांना आवडतील अशी चित्र काढून देणं. उदाहरण कॅलेंडर डिझाईन हा त्यांचा हातखंडा होता. लक्षात आलं का? ती पोर्ट्रेट पेंटिंग पण करायची, व्यक्तिचित्रणामध्ये सुद्धा ते काम करायचे. तर त्यांची जी कॅलेंडर्स होती ती अतिशय बारीक बारीक तपशीलवार केलेलं चित्रण, किंवा काही ठिकाणी बोल्ड पण आहे. पण व्यक्तिचित्रणामध्ये मात्र त्यांनी खूप तपशीलवार काम केलेलं आहे. पण मी त्यांची चित्र बघितली, त्यांची काही प्रात्यक्षिक मी बघितली, ती अतिशय उत्कृष्ट आहेत. लक्षात आलं का? तर हा जो प्रकार जो आहे वास्तवमधलं काम करणाऱ्या लोकांचा, त्यामध्ये पी सरदारांचं एक कोल्हापुरामध्ये एक अग्रगण्य नाव होतं. आम्ही बऱ्याच वेळेला रवींद्र मिस्त्रींच्याकडे जायचं, कारण तिथं सरदारांचा विषय निघायचा. मग त्यांच्याबरोबर मी सरदारांच्या घरी पण गेलो होतो. मग तिथे त्याने आम्हाला काही चित्र दाखवली, पण ते बरेचसे चित्र हे फोटोचा वापर करून, उदाहरणार्थ त्यांचा सगळ्यात प्रसिद्ध कॅलेंडरचा सब्जेक्ट म्हणजे हनुमान. ते काय करायचे, स्वतः बॉडी बिल्डर असल्यामुळे ते स्वतःचे तसे फोटोग्राफ काढायचे हनुमानच्या पोजमध्ये वगैरे असे, आणि त्याचं ते मोठं किंवा डिझाईनमध्ये त्याचं रूपांतर करायचं. आणि चित्र कलरफुल असायची, जे लोकांना आवडतील अशी चित्र होती. कारण बाहेरून सुद्धा लोक त्यांची ती कॅलेंडर डिझाईन विकत घेण्यासाठी इकडे येत होती. आणि व्यक्ती म्हणून फार लोकांना समजून घेणारे, किंवा कुठलीही गोष्ट अगदी मनापासून सांगणारे, कळकळीने सांगणारे, असं एक व्यक्तिमत्व होतं. त्याच्याबद्दल त्या हेही नाही आहे. आणि आपलं काम कुणाला ते असं म्हणजे न समजू नये असं काही करत नव्हते. जे आहे ते ओपन होतं त्यांचं. आहे ते गेले की दाखवायचं, हे मी केले, हे केले, हे याच्यावरनं केले मी सांगायचं सुद्धा, हे फोटोग्राफरने केलेलं आहे, हे ते अगदी मनापासून सांगायचे. त्यावेळेला ह्या पोर्ट्रेटमध्ये रवींद्र मिस्त्री म्हणजे ते अकॅडमिक तिकडून शिकून जे कोल्हापूर, त्यांची एक स्टाईल वेगळीच होती. जी कांबळे आणि पी सरदार हे व्यवसाय चित्र कुठे न शिकलेले, किंवा फारसे कला आर्ट स्कूलकडे न जाता स्वतःच्या त्यांनी अभ्यास करून तो अभ्यास केला. कलावंत प्रथम असतो आणि नंतर त्याची निर्मिती येते, पण लोक मात्र निर्मितीमुळेच कलावंताला ओळखतात. यात कलावंतांचे दोष कमीच, पण पी सरदारांनी मात्र वेळोवेळी अनेक अंगांनी त्यांचे मोठेपण सिद्ध केलेले आहे. त्यामुळे चित्रकार पी सरदार हे नाव खरे ठरते. पी सरदारांचा पोस्टर कलर माध्यमाचा हातखंडा हा दीनानाथ दलाल, SM पंडित, मुळगावकर अशा अनेक लोकांसारखा दिसतो, पण त्यांचे रंग संयोजन हे त्यांचे स्वतःचे होते. त्यांची रचना पद्धती ही त्यांची स्वतःची होती.
कलेतलं कुठलंही तिने एज्युकेशन न घेता जे एवढं प्रचंड यश मिळवलं, जी माध्यमावर हुकूमत मिळवली, प्रामुख्याने मला वाटतं ते पोस्टर कलरमध्ये कॅलेंडर्स करायचे आणि पोस्टर कलर तसं वापराय अवघडच असेल. मुळात ते माध्यम पटकन चटकन वाळतंय आणि जो ऑइल पेंटिंगमध्ये ब्लेंडिंग करता येतं आपल्याला, छटा ब्लेंड करता येतात, व्हॅल्यू ब्लेंड करता येतात, तसं त्यात फार कठीण असतंय काम करणं. मग पी सरदारनी अगदी म्हणजे अप्रतिम त्याच्यावर असं प्रभुत्व मिळवलं होतं आणि त्यांना त्या मागचं टेक्निकही माहीत होतं. कारण ते शिवकाशीला मला वाटतं ते कॅलेंडर सगळे त्या काळातले प्रिंट व्हायचे, तर त्यांना ते पुढं काय प्रिंटिंगला ते चित्र येणार आहे, त्याचे रंग कसे येणार आहेत नंतर प्रोडक्शन झाल्यानंतर कॅलेंडरचं, तर त्याची प्रचंड त्यांना जाणीव होती. पी सरदारांचा स्वतंत्र बाज दिसून येतो तो त्यांच्या हनुमान या सिरीज मधील चित्रांमुळे. या एकाच विषयावर 800 पेक्षा जास्त चित्र त्यांनी काढली. हे खूप मोठे सामर्थ्य आहे. त्यात त्यांची सर्व प्रकारची कौशल्य दिसतात. हनुमान या चित्रमालिकेसाठी ते स्वतः मॉडेलिंग करायचे, स्वतः वेगवेगळ्या पोझेस मध्ये फोटोग्राफ्स काढून घ्यायचे आणि त्यांचा अभ्यास करायचे. त्यातूनच त्यांची नव्या कामासाठी नवीन पद्धती आणि नवेपण सिद्ध करण्यासाठीची प्रयोगशीलता तसेच अभ्यासासाठीचे काटेकोर पालन असे सर्व काही दिसते. इतर कामांमधील पद्धतींचे पाठांतर ते परत परत वापरत नव्हते. पी सरदारांचा हनुमान म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर तो उभा राहतो. इतका तो हनुमान सशक्तपणे उभा केला. निव्वळ चित्रात उभा केला नाही, स्वतःच्या देह यष्टीमध्ये सुद्धा त्यांनी उभा केला. कारण स्वतःची ध्येय यष्टी सुद्धा तशी हनुमानासारखी करायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि तेवढंच तंदुरुस्त असलं पाहिजे कलाकारांनी. अशा जर काही कलाकृती साकारायच्या आहेत तर तसं तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा तो हनुमान भिनवता आला पाहिजे, अंगीकारता आला पाहिजे. तो त्यांनी अंगीकारला आणि तशा पद्धतीने तो हनुमान त्यांनी आणला. त्यांच्या चित्रांमध्ये प्राण्यांची अनेक प्रकारची चित्रे दिसून येतात. त्यात घोडे हे प्रामुख्याने दिसून येतात. घोड्यांच्या रंगछटा, त्यांच्या वेगवेगळ्या पोझेस दिसतात, पण त्यात एकसुरीपणा नसून वैविध्य दिसते. बैलांची चित्रेही त्यांनी उत्तम प्रकारे रेखाटलेली दिसतात. त्यातून त्यांचे निरीक्षण कौशल्य काय होते व रंगांचे ज्ञान किती प्रचंड होते याची प्रचिती येते. प्रयोगशीलता हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी विपुल चित्रनिर्मिती केलेली आहे. त्यामुळेच अशा विविध स्वरूपाचे काम आपल्याला बघायला मिळते. रंगप्रयोग, पोतप्रयोग, रचनेचे प्रयोग असे अनेक प्रयोग दिसतात. त्यापैकी एक प्रयोग म्हणजे प्लायवूडवर केलेले वृद्ध माणसाचा हसरा चेहरा. त्यात त्यांनी त्वचेचा रंग हा प्लायवूडचा घेऊन उजळ रंगांच्या छटातून मोजके काम करून जबरदस्त वास्तववादी परिणाम आणलेला दिसतो. ते चित्र सध्या औंध म्युझियम येथे आहे. अशा या कलावंताचे अनेक पैलू अजूनही दडून आहेत. पण चित्रकार पी सरदार ही व्यक्ती एक दिग्गज चित्रकार आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी त्यांची एवढी ओळख पुरेशी आहे. अशा कलावंताला कला जगत स्वीकारो न स्वीकारो, पण रसिकांनी आणि कलेने त्यांना स्वीकारलेले आहेच.